नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा पद्धतीचं मी याचं नाव आता व्हायरल साडी कवर ठेवलेलं आहे, कारण की माझ्याकडे याच्या ऑर्डर जास्त येतात, त्यामुळे या साडी कवरचं नाव आता मी व्हायरल साडी कवर असं ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर मैत्रिणींनो, तुम्हाला पण माझ्याकडून अशा पद्धतीचं साडी कवर बनवून घ्यायचं असेल तर तुम्ही मला वरती स्क्रीनवरती नंबर दिले त्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि आतमध्ये बघा मी इथे अस्तरसाठी नॉन वापरलेलं आहे, जे की चांगल्या क्वालिटीचं आहे आणि तुम्हाला पण मी तेच प्रोव्हाइड करत असते. आणि वरतून जो कपडा वापरलाय तो वेलवेटचा कपडा वापरलेला आहे. आणि याच्यामध्ये याच्या साईजमध्ये तुम्हाला जर कस्टमाइज करून घ्यायचं असेल, याची उंची वाढवायची असेल, लांबी रुंदी, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल. आणि हे जर घेतलं तर असं पण पाहिजे असेल तर असं पण भेटून जाईल. आणि याच्यामध्ये टोटल 7 साड्या बसतात आपल्या. याची कटिंग स्टिचिंग तर मी ऑलरेडी पण शेअर केलेली आहे, पण बऱ्याच ताई आपल्या नवीन सबस्क्रायबर ताई जोडल्या जातात ना, मग त्यांना माहित नसतं, त्यामुळे मी अशीच जशी ऑर्डर येईल तसं व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करतच असते. आता बघा, याच्यासाठी जो मेन फॅब्रिक म्हणून कपडा वापरलेला आहे ना, तो हा कपडा आहे वेलवेटचा कपडा, जो की खूप चांगल्या क्वालिटीचा आहे, टॉप क्वालिटीचा. आणि विशेष म्हणजे याची कटिंग केली ना अशी कडेकडे कुठल्याही प्रकारचे धागे निघत नाही, थ्रेड निघत नाही, त्यामुळे मला हा कपडा पर्सनली खूप आवडतो. आणि जाड पण आहे, त्यामुळे अगदी टिकाऊ आणि दणकट आपली बॅग आहेत त्या बनून तयार होतात ह्या कापडापासून. आणि याच्यामध्ये टोटल 4 कलर आहे बघा. हा एक कलर आहे, त्यानंतर हा एक कलर आहे ब्ल्यू कलर, त्यानंतर हा एक कॉफी कलर, आणि त्यानंतर हा रेड कलर, म्हणजे थोडासा राणी कलर मध्ये येतो, पण कॅमेरामध्ये रेडच कलर दिसतो तो. आणि अस्तरसाठी मी अशा पद्धतीचं टॉप क्वालिटी 150 GSMचं नॉन वापरते, जे की बऱ्याचशा ताईंना मी दिलेलं पण आहे. ज्या ताईंनी माझ्याकडून मागवलं त्यांना माहीतच आहे नॉनची क्वालिटी कशी आहे ते. आणि मध्यभागी मी अशा पद्धतीची एमटी राईस बॅग जी असते ना गव्हाची तांदळाची, ती वापरते. आणि ही खूप दणकट असती, टिकाऊ असती, आणि ही किती आणि किती काय करा म्हणजे ती टिकाऊ असते, त्यामुळे मी मध्यभागी राईस बॅग असते ना तिचाच वापर करत असते. तर आता तुम्हाला कळलं असेल मी काय काय वापरते बॅगसाठी. तर तुम्हाला पण घ्यायचं असेल अशा पद्धतीचं व्हायरल साडी कवर माझ्याकडचं, म्हणजे जास्त सेल होणारं हाय सेलिंगचं, तर तुम्ही नक्की माझ्याकडून ऑर्डर करू शकता. तर 2 साडी कवरची ऑर्डर होती एका ताईंची, तर मी तुम्हाला याच्यामध्ये एकाचीच कटिंग स्टिचिंग दाखवली, दुसऱ्याची शॉर्ट व्हिडिओमध्ये शूट करून ठेवलेली आहे. तर चला आता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा. आणि लाईक केल्यानंतर हाईटचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा इथे मेन फॅब्रिक म्हणून मी वेलवेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे, जो की खूप जाडजूड आहे. आणि विशेष म्हणजे याचे कटिंग केल्यानंतर कुठल्याही प्रकारचे धागे वगैरे निघत नाही. आणि मध्यभागी राईस बॅग वापरलेली आहे. आणि अस्तरसाठी मी इथे 150 GSMचं नॉन आहे ते वापरलेलं आहे, म्हणजे खूप चांगल्या क्वालिटीचं आहे ते पण. आता तुम्हाला जे राईस बॅगचं माप आहे ना ते फायनल मेजरमेंट असतं ते एकदा मोजून दाखवते. तर याची लांबी आहे बघा 28 इंच आणि रुंदी आहे 16 इंच. तर 16 बाय 28 इंचाचा हे एक आयताकृती पीस घेतलेला आहे आपण. आणि दुसरा एक आहे त्याची रुंदी आहे बघा 6 इंच आणि लांबी घेतलेली आहे 38 इंच. आणि हे माप कसं काढलं ते पण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर चला अगोदर यावरती क्विल्ट करून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, या दोनही पार्टवरती मी क्विल्टिंग करून घेतलेली आहे बघा. हा होता आपला 6 बाय 38 इंच लांबीचा आणि हा 16 बाय 28 इंच लांबीचा. या पार्टवरती पण आपण तिरपे टिपा मारून क्विल्टिंग केले आहे. आता मॅचिंग कलरचा धागा असल्यामुळे तुम्हाला क्विल्टिंग दिसणार नाही, एकदम जवळून पण दाखवते तरी ठीक आहे. आता त्यानंतर लांबीनुसार आपल्याला पार्ट आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि इथे सेंटरला आहे ना एक मार्क करून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर कट देऊन घेतला तरी चालेल, ठीक आहे. सेंटरला एक कट देऊन घेतला. आता त्यानंतर ते कॉर्नर आहेत ना तिथे आपल्याला थोडासा अगदी थोडासा राऊंड आहे तो कट करायचा आहे, म्हणजे चारही कॉर्नर आपले सोबतच कट झालेले आहेत बघा राऊंडचे, ठीक आहे. या पद्धतीने आता हे जे सेंटर मार्क केलं ना ते तिथून आपल्याला 3 इंच इकडे आणि 3 इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे हे जे मधलं अंतर आहे ते आहे आपलं आता 6 इंच, ठीक आहे. आता त्यानंतर म्हणजे आता ही जी साईडची रुंदी 6 इंच घेतली कशी ते तुम्हाला कळेल. आणि साईडचं जे माप आहे बघा या पॉईंटपर्यंतचं हे आहे आपलं 36 इंच. तर 38 इंच मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे त्यात, असं मी हे साईडचं माप काढलं होतं. आता त्यानंतर आपल्याला इकडनं 38 इंचाची झिप आहे ती लागणार आहे. आणि दोन्ही कडेला थोडी थोडी झिप मी वाढव ठेवलेली आहे, कारण की आपल्याला याच्यामध्ये अजून रनर ववायचे बाकी आहेत त्यामुळे. तर अशा प्रकारे आपली झिप स्टिच करून झाली. आता त्यानंतर आपल्याला हिच्यावरती दाबटीप पण देऊन घ्यायची आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवत आहे मैत्रिणींनो. तुम्ही पण अशा पद्धतीची साडी कवर बनवून पुढे विक्री पण करू शकता,
ठीक आहे. तर यावरती मी डबल फिनिशिंगची पण एक दाब टीप आहे ती देऊन घेत आहे. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण वळून घ्यायचे आहेत. तर रनर पण मी इथे 5 नंबरचे घेतलेले आहेत आणि रनरची क्वालिटी एकदम जवळून दाखवत आहे तुम्हाला. एकदम टॉप क्वालिटीचे आहे रनर. तुम्ही बिनधास्त माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्हाला झीप रनर, वेल्वेटचं फॅब्रिक, नॉन-वन जे काही पाहिजे असेल मटेरियल बॅगचं ते पण तुम्ही माझ्याकडून ऑर्डर करू शकता आणि साडी कवर जरी पाहिजे असेल ते पण तुम्ही माझ्याकडून ऑर्डर करू शकता. मी स्क्रीनवरती तुम्हाला स्टार्टिंगलाच नंबर दिलेला होता. तर 2 रनर मी याच्यामध्ये ओवून घेतले. आता एक्स्ट्राची झिप आहे ती मी कट करून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला बघा ही जी रुंदीची साईड होती 6 इंच तिकडनं ही रुंदीची साईड स्टिच करायची. पण बघा झिप लावल्यामुळे हे अंतर आपलं थोडं वाढलेलं आहे. तर 6 इंच आहे ना ते आपल्याला इथे अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे. झिप लावल्यामुळे ते अर्धा इंच वाढलेलं आहे बघा. तर इथून तिथून मी 6 इंचावरती मार्क केलं आणि जेवढा वाढ झालेला कपडा आहे तेवढा आपण कट करून घेतलेला आहे. आता त्यानंतर बघा आपल्याला मी तुम्हाला माप मोजून दाखवते. आता बघा 6 इंच आहे. आता जिकडनं रुंदीची साईड होती ना सेंटर काढून आपण केलेली तर तिथे रुंदीची साईड ठेवायची. त्यावरती 1-1.5 इंच रुंदीचा नॉन-वनचा कपडा ठेवून घ्यायचा आहे म्हणजे पायपिंगसाठी. म्हणजे आतून बाहेरून अगदी फिनिशिंगमध्ये आपले हे साडी कवर स्टिच व्हावं त्यासाठी. तसं तर कापडाचे धागे निघत नाही पण हे ऑर्डरचं होतं त्यामुळे मला अगदी फिनिशिंगमध्ये द्यायचं होतं. त्यामुळे मी इथे पायपिंग करून घेतलेली आहे. आता बघा झिपच्या साईडने अगोदर आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे आणि मध्ये ते रनर आहेत ना ते बाजूला करायचे आणि कॉर्नरवरती व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं. इकडनं आल्याच्यानंतर इथे जे मार्किंग दिसते मला खालची आणि मग वाढव जेवढा कपडा होता तेवढा मी कट करून घेतला बघा या पद्धतीने. आता ही जी रुंदीची साईड आहे इकडची ती पण स्टिच करून घ्यायची आणि तिच्यावरती पण आपल्याला 1-1.5 इंच रुंदीचं नॉन-वनचा कपडा ठेवून पायपिंग पण करून घ्यायची आहे. म्हणजे फिनिशिंगमध्ये साडी कवर स्टिच व्हावं त्यासाठी आपण ही पायपिंग करून घेतली नॉन-वनच्या कापडानेच. आता बघा ही दुसरी साईड आहे ती आपल्याला अगोदर अशा पद्धतीने स्टिच करायची दोन्ही कडा आणि मग पूर्ण साईड. कारण की डायरेक्टली एका कडेने सुरू केलं तर कडेपर्यंत स्टिच नाही करायचं. अगोदर एक साईड स्टिच करायची आणि मग इकडच्या साईडने अशा पद्धतीने स्टिच करायचं कडेपर्यंत. ठीक आहे. डायरेक्टली स्टिच करायला सुरुवात नका करू म्हणजे कपडा कमी जास्त पडणार नाही. आता इथे ना मी परत 1.5 इंच रुंदीचा नॉन-वनचा कपडा घेतला आहे पायपिंगसाठी आणि या पद्धतीने आपल्याला इकडनं साईड पण जोडायची आणि सोबतच ही पायपिंगची पट्टी पण सोबतच स्टिच करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. म्हणजे आपली सोबतच पायपिंगची पट्टी पण स्टिच होणार आहे. ठीक आहे. तुम्हाला जर स्टिच करायला अवघड वाटत असेल तर तुम्ही अगोदर टाचणी लावून घ्या आणि मग स्टिच करा. कॉर्नरवरती व्यवस्थित काळजीपूर्वक स्टिच करा कारण की कॉर्नरवरती स्टिच करताना थोडंसं किचकट वाटतं त्यामुळे. तर इथपर्यंत आल्याच्यानंतर एक्स्ट्राची पट्टी कट केली. आता त्यानंतर बघा आपल्याला ही पायपिंगची पट्टी आहे ती अशी वरती टर्न करून घ्यायची आणि इकडनं आपल्याला अशी ही डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे. तुम्ही सिंगल फोल्ड केली तरी पण चालेल कारण की नॉन-वनचे आपले कुठल्याही प्रकारचे थ्रेड निघत नाही, धागे निघत नाही. फक्त फिनिशिंगमध्ये देण्यासाठी आपण ही पायपिंग आहे ती करून घेत आहोत. तर या पद्धतीने आपली पायपिंग आहे ती कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो आपण इकडच्या साईडने ना पायपिंग पण करून घेतलेली आहे सोबतच बॉटमची साईड आहे ती पण स्टिच करून घेतली आहे. इकडनं थोडा एक्स्ट्राचा कपडा होता मी कट करते. आता त्यानंतर आपल्याला ही मेन झिप आहे ना ती ओपन करून घ्यायची आहे आणि राईट साईडला टर्न करून घ्यायचं आहे आणि या झिपवरती ना आपल्याला इकडनं अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा. तर दाबटीप देण्याच्या अगोदर कॉर्नरवरती जेवढा एक्स्ट्राचा कपडा वाटत असेल ना तर तो मी कट करून घेतला आणि अशा पद्धतीने आपल्याला ही दाबटीप आहे ती देऊन घ्यायची आहे. म्हणजे अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगसहित आपलं हे साडी कवर आहे ते शिवून तयार होतं. तर तुम्ही पण नक्कीच स्वतः बनवून विक्री करू शकता आणि जर तुम्हाला बनवता येत नसेल किंवा तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल कोणाला तुम्हाला गिफ्ट करायचं असेल तरी पण तुम्ही माझ्याकडून ही ऑर्डर नक्कीच करू शकता. एकदाच करायचं म्हणजे वर्षानुवर्ष टिकणारं आहे ते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी वरच्या साईडने परत या झिपवरती ना दाबटीप आहे ती देऊन घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचं. नॉन-वोन पण खूप कडक आहे त्याचबरोबर वेल्वेटचं फॅब्रिक पण जाडजूड आहे आणि मध्यभागी राईस बॅग वापरली त्यामुळे अगदी कडक आणि एकदम फिनिशिंगमध्ये आपलं हे साडी कवर आहे ते बनवून तयार झालेलं आहे. आता आपल्याला याला आहे ना कडेकडेला हँडल अटॅच करायची राहिलेली आहे बस बाकी काहीच नाही. तर चला हँडल करू. तर हँडलसाठी परत मी इथे मेन फॅब्रिकच घेतलेलं आहे बघा. तर याची रुंदी घेतलेली आहे मी इथे 4 इंच आणि लांबी घेतलेली आहे 8.5 इंच. ठीक आहे. आणि हा वेल्वेटचा फॅब्रिक ऑलरेडी जाड आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही मध्यभागी राईस बॅग, फॉर्म शीट, रबर शीट वापरण्याची गरज नाही बेल्टसाठी. आता यावरती मी स्टिच करते आणि हे बेल्ट आहे ते आपल्याला
कडेच्या साईडने रुंदीच्या सेंटर काढायचं बघा. अशा पद्धतीने इंच टेप फोल्ड करून आणि सेंटरपासून 2 इंच इकडे आणि 2 इंच तिकडे मार्किंग करायची आणि हे जे तयार केलेले बेल्ट आहेत ना ते आपल्याला असे स्टिच करायचे. तर अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो, मी हे जे बेल्ट आहेत ते दोन्ही पण स्टिच केले आणि यावरती भरपूर अशा दाट टिपा देऊन घेतलेल्या आहेत जेणेकरून आपले बेल्ट मजबूत राहावे. त्यासाठी मशीन मागे पुढे करत, ठीक आहे, सेंटरपासून 2 इंच इकडे आणि 2 इंच तिकडे आणि आतून बाहेरून बघा अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आहे. आतून आपण नॉन वापरलेले आहे अस्तरसाठी, त्यामुळे खूप टिकाऊ आहे हे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला साड्या पण ठेवून दाखवते आणि तुम्ही काउंट पण करू शकता किती साड्या मी यामध्ये ठेवलेल्या आहेत. तर तुमच्या हेवी साड्या, कॉटनच्या साड्या, साध्या साड्या, ब्रायडल साड्या, ज्या कोणत्या साड्या तुम्हाला याच्यामध्ये ठेवायच्या असतील त्या तुम्ही ठेवू शकता. ड्रेस पण ठेवू शकता आणि इतर कपडे पण ठेवण्यासाठी तुम्ही याचा ॲज अ ऑर्गनायझर म्हणून कपाटामध्ये साड्या ठेवण्यासाठी, दिवाणमध्ये, बेडमध्ये ठेवण्यासाठी पण तुम्ही अशा पद्धतीची साडी कवर माझ्याकडून नक्की बनवून घेऊ शकता आणि कोणासाठी गिफ्ट देण्यासाठी पण नक्कीच माझ्याकडून ऑर्डर करू शकता. टोटल 7 साड्या मी तुम्हाला याच्यामध्ये ठेवून दाखवलेल्या आहेत आणि एकदम टॉप क्वालिटीचं आहे हे. आणि त्याचबरोबर तुम्ही एकदा घेतलं तर वर्षानुवर्ष टिकणार आहे. वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे तुमची आणि वर्षानुवर्ष टिकणार आहे, खराब होणार नाही, काही नाही. धुतल्यानंतर या कापडाचा कलर पण जात नाही आणि खूप टिकाऊ आणि मजबूत असं आपले साडी कवर आहे ते बनून तयार झालेलं आहे. आता इथं शिवून आहे ना रेडी माप सांगते मी तुम्हाला किती तयार राहिलं आहे. तर रुंदी आहे बघा 15.5 ते 16 इंच, सॉरी लांबी, आणि रुंदी आहे 10.5 ते 11 इंच आणि उंची आहे 6 इंचाची. जर तुम्हाला पण माझ्याकडून अशा पद्धतीचं साडी कवर बनवून घ्यायचं असेल तर तुम्ही मला 9356069506 या व्हॉट्सअप नंबरवरती स्क्रीनशॉट टाका या साडी कवरचा आणि सांगा की अशा पद्धतीचं साडी कवर पाहिजे, म्हणजे मी त्यावरतीच तुमची ऑर्डर बुक करून घेईन. आणि आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.